मित्रांनो, भारतात आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्रामध्ये जमिनीचे वाद हे वर्षानुवर्षे चालणारे असे वाद मानले जातात. जमीन हा केवळ मातीचा तुकडा नसून अनेक कुटुंबाच्या अस्मितेचा, कष्टाचा आणि हक्काचा प्रश्न असतो. परंतु विचार करा, जर एकाच जमिनीच्या तुकड्यावर किंवा एकाच घराच्या मालमत्तेवर दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी किंवा एकाच व्यक्तीने दोन वेगवेगळ्या न्यायालयामध्ये दावे दाखल केले तर काय होईल? अनेक वेळा असेही घडते की शेजारी किंवा नातेवाईक एका कोर्टामध्ये दावा दाखल करतात आणि काही दिवसांनी दुसराच माणूस दुसऱ्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या कोर्टामध्ये त्याच जमिनीसाठी वेगळा असा दावा दाखल करतो. अशा वेळी सामान्य माणसाच्या मनामध्ये सर्वात अगोदर कोणते प्रश्न येतात? तर दोन्ही कोर्ट वेगवेगळे निकाल देणार का? दोन्ही कोर्टाचा निकाल परस्पर विरोधी आला तर कोणता निकाल अंतिम मानायचा आणि नक्की कोणाचा विजय मानायचा? अगोदर दाखल झालेला दावा जास्त महत्त्वाचा असतो की नंतर दाखल झालेला दावा असतो? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या कायदेशीर चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी भारतीय कायद्यामध्ये काही मार्ग आहे का? मित्रांनो, जर तुम्ही किंवा तुमचे परिचित अशाच प्रकारच्या जमिनीच्या किंवा मालमत्तेच्या वादामध्ये अडकलेले असतील तर आजचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील खूप मोठी अडचण दूर करू शकतो. तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा. त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता. त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. मित्रांनो, आता आपण मुख्य कायदेशीर मुद्द्याकडे वळूयात. जेव्हा एका जमिनीवर किंवा मालमत्तेवर दोन दावे दाखल होतात तेव्हा न्यायालयासमोर सर्वात पहिला नियम येतो, तो म्हणजे दिवाणी प्रक्रिया संहितेचे कलम 10. कायद्याच्या भाषेमध्ये याला रेस सब जुडिस असे म्हणलेले आहे. हा लॅटिन शब्द आहे. रेस म्हणजे विषय किंवा वस्तू आणि सब जुडिस म्हणजे न्यायालयाचे विचाराधीन किंवा न्यायालयामध्ये प्रलंबित असणे. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर एकाच जमिनीबद्दल त्याच पक्षकारांमध्ये अगोदरच एखादा दावा कोर्टामध्ये चालू असेल तर त्याच विषयावर नंतर दाखल झालेल्या दुसऱ्या दाव्याची सुनावणी पुढे चालवण्याचा कोणत्याही कोर्टाला अधिकार नसतो. कायदा सांगतो की नंतरचा दावा थांबवा. हे एक सोपे उदाहरण घेऊन समजावून घेऊयात. पुणे जिल्ह्यामधील एका जमिनीबाबत रमेश आणि सुरेश यांच्यामध्ये वाद आहे. रमेशने जानेवारी 2024मध्ये शिवाजीनगर न्यायालयामध्ये दावा दाखल केला की ही जमीन माझी आहे आणि सुरेशने त्यावर बेकायदेशीर ताबा मिळवलेला आहे. हा झाला पहिला दावा. आता मार्च 2024मध्ये सुरेशने जमिनीबाबत आणि त्याच सुरेश यांच्या विरुद्ध असा दावा दाखल केला की जमिनीचा ताबा रमेशचा नसून सुरेशचा आहे. हा झाला दुसरा दावा. अशा वेळेस कलम 10 कामाला येतो. कलम 10 सांगतो की दुसऱ्या म्हणजेच नंतर दाखल झालेल्या दाव्याची सुनावणी तात्काळ थांबवली पाहिजे. आता कलम 10 लागू होण्यासाठी 5 मुख्य अटी कोर्टासमोर येणे आवश्यक असतात. 2 स्वतंत्र दावे असावेत. एक दावा अगोदर दाखल झालेला असावा आणि दुसरा नंतरचा असावा. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे वादग्रस्त विषय प्रत्यक्षपणे एकच असावा. म्हणजेच दोन्ही दाव्यामधील जमिनीचा गट नंबर, सर्व्हे नंबर आणि वादाचे मुख्य कारण अगदी एकच असले पाहिजे. त्याचप्रमाणे पक्षकार तेच असावेत. दोन्ही दाव्यामधील वाद घालणारे लोक किंवा त्यांचे कायदेशीर वारसदार समान असले पाहिजेत. पहिला दावा ज्या कोर्टामध्ये दाखल केलेला आहे त्या कोर्टाला त्या जमिनीचा निकाल देण्याचा पूर्ण कायदेशीर आणि आर्थिक अधिकार असला पाहिजे. पहिल्या दाव्यामध्ये जो हक्क किंवा न्याय मागितला आहे तशाच प्रकारचा न्याय दुसऱ्या दाव्यामध्ये मागितलेला असावा. आता तुमच्या मनामध्ये एक फार महत्त्वाचा प्रश्न आलेला असेल की जर दुसऱ्या पक्षाने दुसरा दावा दाखल केला तर तो दावा कोर्ट आपोआप रद्द करतो का? तर याचे उत्तर आहे नाही. हा अनेक लोकांचा फार मोठा गैरसमज आहे. कलम 10 अंतर्गत नंतर दाखल झालेला दावा रद्द होत नाही तर त्या दाव्याच्या सुनावणीला स्थगिती मिळते. म्हणजेच तो दावा कोर्टाच्या दप्तरी तसाच राहतो, पण त्याची कारवाई म्हणजे साक्षीदार, पुरावे, युक्तिवाद अशी पुढची कोणतीही प्रक्रिया चालवली जात नाही. तुम्हाला कायदेशीररित्या काय करावे लागेल? जर तुमच्या विरोधात कोणीतरी दुसरा दावा दाखल केला असेल तर कोर्ट तुम्हाला आपोआप मदत करणार नाही. तुम्हाला स्वतःहून पाऊल उचलावे लागेल. बघा, ज्यावेळेस दुसऱ्या कोर्टाकडून जेव्हा तुम्हाला समन्स येईल तेव्हा घाबरून जाऊ नका. त्याचप्रमाणे तुमच्या वकिलांच्या माध्यमातून दुसऱ्या कोर्टामध्ये कलम 10 अन्वये अर्ज दाखल करा. या अर्जासोबत पहिल्या दाव्याची प्रत, पहिल्या दाव्याचा केस नंबर आणि पहिल्या कोर्टाची तारीख दाखवणारी कागदपत्रे तुम्हाला जोडावी लागतील. त्यानंतर कोर्ट दोन्ही दाव्याची कागदपत्रे शेजारी ठेवून तपासणी करेल आणि ज्यावेळेस कोर्टाची खात्री पटेल की दोन्ही दाव्यामध्ये जमीन आणि पक्षकार तेच आहेत तेव्हा कोर्ट असा आदेश पारित करतात की पहिल्या दाव्याचा अंतिम न्यायनिर्णय लागेपर्यंत या दुसऱ्या दाव्याची सुनावणी पूर्णपणे स्थगित करण्यात येत आहे. या तरतुदीचा मूळ उद्देश एवढाच आहे की दोन वेगवेगळ्या कोर्टाने एकाच जमिनीवर दोन परस्पर विरोधी निकाल देऊ नयेत. तसेच पक्षकार आणि न्यायालयाचा वेळ आणि पैसे देखील वाया जाऊ नयेत. आता आपण या विषयामधील दुसऱ्या महत्त्वाच्या पैलूकडे वळूया. समजा पहिल्या दाव्याचा निकाल अगोदरच झालेला आहे आणि तरीही कोणीतरी त्याच जमिनीवर पुन्हा नवीन दावा दाखल केला तर काय करायचे? तर बघा, येथे लागू होते
होते कलम 11, ज्याला रेस जुडिकाटा असे म्हणतात. रेस जुडिकाटा आणि रेस सबजुडिस यामधील फरक सोप्या भाषेमध्ये समजून घ्या. कलम 10 म्हणजेच रेस जुडिस असे सांगते की जेव्हा पहिला दावा कोर्टामध्ये चालू असतो तेव्हा दुसरा दावा थांबवला पाहिजे. याला आपण रेस सबजुडिस असे म्हणतो. त्याचप्रमाणे जेव्हा पहिल्या दाव्याचा अंतिम न्यायनिर्णय झालेला असेल आणि तरीही कोणी नवीन दावा दाखल करतो तर तो नवीन दावा थेट फेटाळला जातो. अशा वेळेस रेस जुडिकाटा हे कायद्याचे तत्व लागू होते. कारण कायदा सांगतो की एकाच विषयावर एकाच माणसाला वारंवार कोर्टामध्ये कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई दाखल करता येणार नाही. काही वेळा अशी परिस्थिती होते की जमिनीचा तुकडा एकच असतो, परंतु दोन्ही बाजूचे लोक वेगवेगळ्या मागण्यांसाठी वेगवेगळे दावे दाखल करतात. जसे की एका भावाने दावा दाखल केला की मला या शेतामध्ये 8 आणे हिस्सा हवा आहे आणि दुसऱ्या भावाने दुसऱ्या कोर्टामध्ये दावा दाखल केला की हा व्यक्ती मला शेतामध्ये येण्यापासून अडवत आहे, म्हणून मला कायमस्वरूपी मनाई हुकूम हवा आहे. तर या ठिकाणी दोन्ही दाव्यामधील मागणी थोडी वेगळी आहे, त्यामुळे कलम 10 अंतर्गत स्टे देणे योग्य वाटत नाही. अशा वेळेस कलम 151 अंतर्गत दोन्ही दावे एकत्र चालवण्यासाठीचा अर्ज केला जातो. दावे एकत्र चालवण्याने काय फायदा होतो, तर दोन्ही दावे एकाच न्यायाधीशांसमोर चालतात. दोन्ही दाव्यांमधील पुरावे आणि साक्षीदार एकाच वेळी नोंदवले जातात आणि दोन वेगवेगळ्या कोर्टांचे वेगवेगळे निर्णय येण्याचा धोका पूर्णपणे संपतो. मित्रांनो, आजच्या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण हे स्पष्टपणे समजून घेतले की एकाच जमिनीवर दोन दावे दाखल झाले तरीही घाबरण्याचे काहीही कारण नसते. दिवाणी प्रक्रिया संहितेचे कलम 10, कलम 11 आणि कलम 151 या तरतुदी नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि न्यायालयामध्ये पारदर्शकता ठेवण्यासाठीच बनवल्या गेल्या आहेत. मी आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला जमिनीच्या कायदेशीर प्रक्रियेविषयी एक नवीन दृष्टिकोन आणि स्पष्टता देऊन गेला असेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.